ठाण्यामधील घोडबंदर रोडवर सततच्या वाहतूक कोंडीबद्दल आज ठाणे महानगरपालिका मुख्यालयामध्ये बैठक पार पडली। जस्टिस फॉर घोडबंदर संस्थेच्या आग्रहाखातर ही बैठक बोलावण्यात आलेली होती। बैठकीमध्ये संस्थेच्या जवळपास सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या। महत्त्वाचं म्हणजे केवळ घोडबंदर रोडसाठी 50 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची टीम तैनात करण्यात येणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अवजड वाहनांना रात्री 11 ते सकाळी 5 या वेळेतच परवानगी आहे। मात्र अनेक अवजड वाहनं हा नियम पाळत नाहीत अशी कबुली स्थानिक आमदार प्रताप सरनाईकांनी दिली आहे। तसंच सर्व्हिस रोड रुंदीकरणाचं काम सुरू झालेलं आहे, ते वेगानं पूर्ण करू असं आश्वासनही पालिकेकडून देण्यात आलंय। आम्ही आज TMC ऑफिसला आल्यानंतर आम्हाला जे प्रॉब्लेम होते त्यामध्ये आम्हाला सर्व सोल्युशन आम्हाला असं वाटते की ते सर्व सोल्युशन आता स्टार्ट म्हणजे सोल्युशन होऊ शकतं त्याच्यामध्ये। ते आता म्हणतात की आम्ही उद्यापासून स्टार्ट करतात। जे प्रॉब्लेम आहे जसं फॉर एक्झाम्पल ट्रॅफिकचे जे प्रॉब्लेम आहेत, जे मोठे मोठे जे ट्रक्स वगैरे येत आहेत तर त्यांचा जो टाईम आहे रात्री 11 ते 5 वाजेपर्यंत, तर तिथे स्ट्रिक्टली ते आता जिथं त्यांची एंट्री आहे तिथं ते बंद करणार आहे असं DCP जे ट्रॅफिक त्यांनी सांगितलं की ते आता ते बंद करणार आहे। काही टायमिंग जे ठरवलेले आहेत अवजड वाहनांसाठी रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत, त्या दरम्यान काही वाहनं तो म्हणजे जे टायमिंग ठरवलेलं ते पाळत नाही आणि घुसतात। त्यामुळे पहाटेच्या वेळेस सकाळी 6-7 वाजता सुद्धा ट्रॅफिक जाम होतं आणि त्यासाठी तोडगा काढायचं निश्चित करण्यात आलं आणि पुढल्या काही दिवसातच ताबडतोब त्यावर कारवाई होईल आणि घोडबंदर रोड कसा ट्रॅफिक मुक्त लवकरात लवकर करता येईल त्यासाठी आम्ही सातत्याने सगळेजण प्रयत्न करतोय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।